तर मित्रांनो तिसरी कास्ट केली आहे आपण. लागला आहे मित्रांनो आपल्याला मासा. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. मी स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आता आपण आलो आहे नवीन स्पॉटला फिशिंग करायला. तुम्ही बघू शकता इथं. तर चांगला स्पॉट आहे मित्रांनो, चांगला स्पॉट आहे. तर चांगले बाईट मिळू शकतील इथं सिलापीचे. तर मित्रांनो आपण इथं ट्राय करून बघूया कास्ट. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स. तर मित्रांनो आपण हे नवीन स्पॉट आहे मित्रांनो फिशिंग करण्यासाठी. तर आजचा आपला सेटअप साधाच आहे मित्रांनो. बेट म्हणून आपण चपातीचा वापर करणार आहे आणि हे फ्लोटर लावलं आहे मित्रांनो, बाटलीचं टोपणाने बनवलेलं. तर ह्याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण इथे याच्या 15 मिनटापूर्वी चराई करून ठेवलेली आहे आणि इथं बेट म्हणून आपण चपातीच वापरतो आहे. तर आपण बघूया पहिला मासा येईल का नाही. आता आपण कास्ट करूया मित्रांनो. आता पहिला कास्ट केला आहे मित्रांनो आपण. बघूया काय मिळत आहे का नाही मासा आपल्याला नवीन स्पॉटवर. आत्ता हुकअप झालं तर मित्रांनो मासा, पण बरोबर हुक सेट झालं नाही बहुतेक ते तोंडामध्ये. तर मित्रांनो आपण चराई चपातीनेच केलं आहे. चपाती आपण मिक्सरमध्ये बारीक करून चराई केली आहे. त्यामुळे मासे आलेच मित्रांनो इथं. पण पहिल्या कास्टला मोठी बॅट मिळालेली, पण बरोबर सेट हुक सेट झालं नाही त्याच्या तोंडामध्ये. तर बघूया दुसऱ्या कास्टमध्ये मिळते आहे का नाही मासा. व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो. आणि तुम्ही इथं बघू शकता की मासे इथं वर आलेत, जवळ आहेत मासे. सुटलं मित्रांनो. मासे चपाती खाऊन चाललेत. तर मित्रांनो कधी पण तुम्ही मासेमारीला जात असाल तर त्या ठिकाणी 1-2 स्पॉट बघून ठेवा. कारण की त्या 2-3 स्पॉटमधून कोणतेही तरी बरेच कमी म्हणजे एक स्पॉट कोणतेतरी चांगला असा भेटतो की तिथं चांगले साईजचे मासे मिळतात. तर असेच फिशिंगला करावं लागतं मित्रांनो. नाही काय काय स्पॉट तर चराई करून सुद्धा मासे लागत नाहीत मित्रांनो. मासे असतात तरी पण लागत नाहीत. तर जेव्हा पण तुम्ही फिशिंगला वगैरे जात असतात तर असेच 2-3 स्पॉट बघून ठेवा जे तुम्हाला मोठ्या साईजचे मासे मिळू शकतात. परत सुटला बघा मासा मित्रांनो. हुकच होत नाही आहे मित्रांनो मासा. हे हुकमध्ये प्रॉब्लेम. हुक तर बरोबर आहे. चपातीच खाऊन चालले मित्रांनो मासे. काय बहुतेक आज माशांचं मूड नाही बहुतेक आज अडकण्याचं ह्याच्यामध्ये. हे मित्रांनो वर येऊन गेला बघा आत्ता मासा. जवळ टाकायला लागेना, लांब टाकायला लागेना. ते 2-3 स्पॉटमधलं हे दुसरं स्पॉट तर नाही तिथं मासे आहेत पण लागत नाही. खाऊनच चाललेत चपाती. अरे या ना रे माशांनो, एक तरी अडक.
हुकमध्ये एक तरी अडका, हुकमध्ये कोणतरी एक. आज जवळच कास्ट केलाय मित्रांनो परत. हे 5 minutes later. लागलाय मित्रांनो मासा आपल्याला. 5-6 कास्ट केल्यानंतर एक चिलापी जर लागला आपल्याला. छोटा मासा आहे पण ठीक आहे, नशिबाने तर लागला. हुक पण चांगलं सेट झालं मित्रांनो त्याच्या तोंडामध्ये, पूर्ण आतपर्यंत गेलाय हुक. मिळाला असले बापा एकदाचा 5-6 कास्ट केल्यानंतर. तर सावकाश काढावं लागेल मित्रांनो ह्याचं तोंडातनं काटा. तर कधी पण जर का तुम्हाला चिलापी वगैरे लागला तर सावकाश धरा मित्रांनो त्याला, कारण की त्याच्या पंखामध्ये काटे असतात. छोटी साईज आहे मित्रांनो पण चांगली आहे, काय नाही. परत सोडून दिले मित्रांनो आपण त्याला. तर आपण परत चपाती लावून, हुकला चपाती लावून परत कास्ट करू मित्रांनो. थोडा अजून जरा लांब कास्ट करू, नाहीतर लांब कास्ट केलं मासा भेटलं नाही तर जाऊ दे, जवळच कास्ट करू मित्रांनो आपण. टाइम लगेगा. हा ना रे मछली. थोडं जवळ ओढू मित्रांनो आपण, थोडं काटा. हां हे बघा आली मित्रांनो माशी आली. चराईचा हेच फायदा आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही चराई कराल तेव्हा सगळे मासे ते त्या ठिकाणी गोळा होतात आणि तुम्हाला मासे अडकायचं जास्त चान्सेस असतात. तर जेव्हा तुम्ही पण फिशिंगला जाल, मासेमारीला, तर चराई करा मित्रांनो 15 मिनटं आधी. माशाला एक ठिकाणी सेट होऊन द्यायचं, नंतर आपण आपलं काटा वगैरे टाकायचं. त्यामुळे आपल्याला मासा लागण्याचे जास्त चान्सेस असतात. अरे यार परत नाही लागत. चुकीच्या दिवशी आलं होतं मासे पकडायला. एक लागला त्याच्यानंतर 3 कास्टमध्ये लागलेच नाहीत. जवळच कास्ट केलं मित्रांनो परत आपण. ए One eternity later. जवळच कास्ट केल्या परत मित्रांनो आपण. लागला मित्रांनो आपल्याला मासा, लागला मित्रांनो. 10-12 कास्ट केल्यानंतर लागला मित्रांनो परत आपल्याला मासा. थँक्यू परवाले. पण साईज छोटी आहे मित्रांनो माशाची. चिलापीच आहे पण साईज छोटी आहे. खूप चांगला अडकला मित्रांनो एकदम.
ह्या काटा लागला मित्रांनो चिलापीचं. त्या पंखाला काटे असतात मित्रांनो, म्हणून सावकाश काढ लागतंय. रुक रुक रुक. काढलो काटे मित्रांनो. सुटलं मित्रांनो हातातनं परत. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकला असाल की आपल्याला 3 बाईट मिळालेत मित्रांनो चिलापीचे, ते पण चांगल्या साईज आहेत. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स.